हजारोंच्या साक्षीने राणी अंकुश लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मानवतच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार राजेश विटेकर। मानवत शहरात आज विकासाचा नारा देत हजारोंच्या उत्स्फूर्त उपस्थितीत भव्य रॅलीच्या माध्यमातून राणी अंकुश लाड यांनी नगर परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। व्हाईट हाऊस पासून निघालेल्या दिमागदार रॅलीने मानवतचे वातावरण अक्षरशः विद्युतमय केलं। व्हाईट हाऊस पासून नगर परिषद पर्यंत विकासाचा महाआवाज। डॉक्टर अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखालील शहरातून निघालेल्या रॅलीत ढोल ताशे, पताका, पारंपरिक वेशभूषा आणि घोषणांनी दणाणून टाकणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। संत सावतामाळी चौकात रॅलीचे भव्य जाहीर सभेत रूपांतर झाल्यावर परिसरात उत्साह, जल्लोष आणि राजकीय तापट चर्चा शिगेला पोहोचल्या। मंचावर मान्यवरांचा जमलेला गलका। मुख्य पाहुणे म्हणून पारधी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर सभेला उपस्थित होते। याचबरोबर मंचावर प्रकाश पोरवाल, गिरीश कत्रुवार, बाळासाहेब मोरे, सुरेश काबरा, गणेश कुमावत, मोहन लाड, संजय बांगड, डॉक्टर राजेश्वर दहे, राजकुमार खरात, राजेश वासुंबे, सत्यशील धबडगे, अभिषेक अळसपुरे, किशोर लाड, दत्ता चौधरी, विनोद रहाटे, बाजीराव हळनोर, नियामत खान, अब्दुल रहीम, अब्दुल करीम, सय्यद जलीम, स्वप्नील शिंदे, गणेश उगले आदी मान्यवरांची उपस्थिती उत्साह वाढवणारी ठरली। सभा प्रकाश पोरवाल, डॉक्टर अंकुश लाड आणि आमदार विटेकर यांच्या मार्गदर्शनाने गाजली। मानवतच्या विकासासाठी पैसा कधीच अडथळा होऊ देणार नाही, विटेकर। सभेत आमदार राजेश विटेकर म्हणाले, मानवतच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासू देणार नाही। मानवत मोठ्या उंचीवर झेप घेण्यासाठी सक्षम आहे आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण शक्तीनिशी उभे आहोत। याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मंचावर करण्यात आली। विकास हवा तर अंकुश लाड हवेत, नागरिकांचा जल्लोष। रॅलीत महिला, युवक, व्यावसायिक, कामगार, ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही सहभाग पाहायला मिळाला। शहरभर विकास हवा तर अंकुश लाड हवेत अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं। नगर परिषद कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गर्दी उसळली। नागरिकांचा उत्साह, तरुणाईची हौस आणि कार्यकर्त्यांची तुफान संख्या पाहता 2025 ची मानवत नगर परिषद निवडणूक चुरशीची आणि रंगतदार ठरणार हे स्पष्ट झाले। मानवतच्या राजकारणात लाड प्रभाव पुन्हा ठळक। आजच्या शक्ती प्रदर्शनाने डॉक्टर अंकुश लाड यांच्या विकास कामांना मिळणारा जबरदस्त पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला। राणी लाड यांच्या उमेदवारी अर्जापासून रॅलीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा सहकार्याचा महापूर वाहत असल्याचे दृश्य शहराने अनुभवले। सर्व सहकार्यांच्या जोशाच्या माध्यमातून आज भव्य दिव्य रॅली या ठिकाणी काढलेली आणि त्या निमित्तानं आज नामनिर्देशन पत्र आम्ही दाखल केलेले आहे। नगराध्यक्षपदासाठी या शहराचे विकास पुरुष डॉक्टर अंकुश लाड यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांचं नामनिर्देशन आम्ही दाखल केलेलं आहे। त्यांच्यासोबत सर्व 22 उमेदवारांची नामनिर्देशन आम्ही दाखल केलेले आहेत। आम्हाला प्रचंड उत्साह आहे आणि खात्री आहे या नगर परिषदेमध्ये पूर्ण एक हाती सत्ता डॉक्टर अंकुश लाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनतीने आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाच्या माध्यमातून ही जनता न्याय देईल आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल। दादा, मानवत शहराच्या जे विकास आहेत त्यामध्ये प्रथम म्हणजे प्राधान्य कुठल्या गोष्टीला देणार आहे? आजपर्यंत मानवतच्या विकासापासून मानवत शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा बॅकलॉग हा प्रलंबित होता, परंतु ज्यावेळेस अंकुश लाड यांनी इथं सत्ता हस्तगत केली त्यावेळेसपासून त्यांच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये प्रचंड असा आमूलाग्र बदल झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं झाली। सर्व समाजांना सोबत घेऊन, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी ही सर्व विकास कामं त्यांची पूर्ण झालेली आहेत। उर्वरित जी काही महत्त्वाचे असतील कामं ते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही पूर्ण करून देऊ। आम्ही निश्चित महायुतीमध्ये त्या ठिकाणी काम करत आहोत। आम्ही खूप प्रयत्न केला की महायुती ही निवडणूक सर्व सोबत घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढवावी, परंतु ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार असतो, त्या माध्यमातून ज्याला त्याला आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा, आपलं स्वतंत्र
अस्तित्व सिद्ध करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. प्रयत्न आमचा होता, परंतु ते आम्ही पूर्ण होऊ शकला नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढत आहे.